नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. अजून मी मित्रांनो रनिंगला आलो होतो, तर म्हटलं एक ब्लॉग पण शूट करून घ्यावा. तर तुम्हाला मी दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये एकदम इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आपण कशाविषयी ब्लॉग काढणार आहोत ते. तर मित्रांनो आमच्या गावाकडे जी गावठी दारू बनवली जाते, ती कशापासून बनवली जाते, काही हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दाखवण्याचा पण प्रयत्न फुल करणार आहे. तर आपण जाऊया गावठी दारू गावठी दारू कशापासून बनवली जाते आणि ते तुम्हाला झाड पण दाखवतो आणि त्याचे जे फुलं असतात ते पण दाखवतो आणि त्याच्यापासून गावठी दारू बनवली जाते आणि कशी बनवली जाते काही ते तुम्हाला एकदम दाखवण्याचा म्हणजे म्हणजे पूर्णपणे प्रॅक्टिकलमध्ये बनवून दाखवणार नाहीत, पण त्याची दारू अशा पद्धतीने बनवली जाते. त्याची थोडक्यात म्हणजे थोडीफार माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर जाऊया आपण तिथे त्या झाडाजवळ जाऊया आणि तुम्हाला ते फुलं दाखवणार आहेत आणि त्याला काय म्हणतात, झाडाला काय म्हणतात ते पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर चला आपण जाऊया. तर चला मित्रांनो आपण आलो एका झाडापाशी. तर हे पहा, हे आहे गावठी दारूचं झाड आणि ह्या झाडाला आमच्याकडे मोहाचं झाड म्हणतात आणि मोहाची दारू आमच्या गावाकडे बनवली जाते मित्रांनो, एकदम स्वस्त्यामध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो तिथं जाऊन. आता मित्रांनो हे पहा, त्याला पालवी फुटलेली आहे. त्याच्यामुळं नाहीतर पहिलेच जरा म्हणजे थोडं पहिलं आपण एक आठवडा आलो असतो तर मस्त तुम्हाला ब्लॉग दाखवला असता. त्याच्यामध्ये मोह मोह पण खूप आले असते. पण आता पालवी फुटलेली आहे त्याच्यामुळं मोहू जे आहेत त्याचे फुलं जे आहेत ते कमी झालेले आहेत मित्रांनो. तर हे पहा कुठं मोठे एक एक दिसतात. हे पहा मित्रांनो, ह्या मोहाची दारू बनवली जाते मित्रांनो गावाकडे. हे जे मोह आहेत तुम्हाला मी आता थोडे वेचून दाखवतो, एका ठिकाणी जमवून दाखवतो म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. तर हे पहा मित्रांनो, आपण हातामध्ये मोह जे आहेत ते वेचलेले आहेत. याची दारू आमच्या गावाकडे बनवली जाते आणि हे मोहू जे आहेत हे वाळवून त्याच्यानंतर एकदम कडक वाळवले जातात उन्हामध्ये. त्याच्यानंतर याच्यापासून दारू बनवली जाते आणि त्याचा कसा ठणका असतो, कशी कडक बनते ते काहींना माहीत असतं, काहींना नाही आणि आपण काही पेत नाही त्याच्यामुळं आपल्याला काही माहीत नाही. पण याच्यापासून एकदम कडक दारू बनवली जाते मित्रांनो मोहाची आणि एकदम मस्त दारू. गावाकडे जास्त लोकं स्वस्त्यात मस्त याचीच दारू पितात. कारण 10-20 रुपयाला याची एक क्वार्टर भेटते, देशीची क्वार्टर असते तेवढी. तर अशा पद्धतीने मोहाची दारू बनवली जाते आणि तुम्हाला मी हे झाड पण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि थोडं रनिंगला आलो होतो त्याच्यामुळे एक ब्लॉग पण आपला शूट झाला. तुम्हाला पण थोडी माहिती भेटली आणि जास्त काही माहिती लागत असेल तर कमेंट करून सांगा. एकदम ए टू झेड पद्धतीने चांगल्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर पाहूया कमेंट किती येतात आणि त्याच्यानुसार आपण व्हिडिओ मस्त बनवू, एकदम सविस्तर बनवू. आता एकदम मी फ्रेश पण नाही त्याच्यामुळं माहिती देण्यासाठी थोडं माझा गळा पण एकदम खरखर असा वाजतो. त्याच्यामुळं तुम्हाला जेवढं झालं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्या मोहाची दारू आमच्याकडे बनवली जाते मित्रांनो, त्याला गावठी दारू म्हणतात. तर हे पहा मित्रांनो, हे मोह एकदम कमी आहेत, आता कमी झाले त्याच्यामुळं, नाहीतर एकदम खूप मोह निघतात. तर याची दारू आमच्याकडे गावठी दारू बनवली जाते मित्रांनो. तर छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.